नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे। विविध शेतीमालाची तब्बल 12,042 क्विंटल आवक झाली असून दिवसभरात 4,43,00,000 रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत। यामध्ये सर्वाधिक आवक ज्वारीची झाली। तब्बल 3,649 क्विंटल ज्वारी बाजारात दाखल झाली असून ज्वारीला प्रति क्विंटल 4,350 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे। सरासरी भाव 3,200 रुपये राहिला। तर पांढऱ्या तुरीनेही बाजारात दमदार कामगिरी केली आहे। 741 क्विंटल आवक झालेल्या पांढऱ्या तुरीला 8,151 रुपयांचा कमाल दर मिळाला असून सरासरी भाव 7,750 रुपये राहिला। दरम्यान हरभऱ्याला 5,899 रुपये तर सोयाबीनला 7,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। गव्हाची जवळपास 3,000 क्विंटल आवक झाली असून त्याला 2,400 रुपयांपर्यंत दर मिळाला। बाजरी, मका, सूर्यफूल यांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बाजार समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे। ज्वारी आणि पांढऱ्या तुरीला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठवाडा सतर्क न्यूज।